भिवंडी तालुक्यातील कोणगावमधील मूळ निवासी मनोज प्रजापती यांच्या जमिनी प्रकरणी फसवणूक झाली असून ही फसवणूक मनोज प्रजापती यांचे छोटे काका जगजीवन सौजी प्रजापती यांनीच केली आहे असा गंभीर आरोप मनोज प्रजापती यांनी त्यांच्या छोट्या काकांवर लावला असून पाहूयात आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी केलेला संवाद। मी मनोज रामजी प्रजापती, राहणार कोणगाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे। आम्ही येथे सुमारे 125 वर्षापासून कोणगावामध्ये आम्ही राहतो। आम्ही जातीचे कुंभार आहेत आणि आमचा मूळ व्यवसाय मडके बनवण्याचा मातीतून, पण काळाची गरज म्हणून त्यावेळी या परिसरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये वीट बनवणारे कोणीच नव्हतं, खूप कमी होतं। तर उद्योगाची मान म्हणून, शहराची मान म्हणून विटाची आवश्यकता होती, तर आमचे आजोबा पंजोबांनी मडकेमधून ते विटा बनवण्याचा एक लहान व्यवसाय सुरू केला। मनोज भाई, तुम्ही सांगताय का मी गुजराती आहे, कुंभार आहे, मग तुम्ही कोणगावचे मूळ समजा रहिवासी नाही जात, मग तुम्ही त्यावेळेला इथे आले तेव्हा जी जमीन आहे ही तुम्ही मग स्वतःची जमीन आहे का तुम्ही विकत घेतली होती किंवा तुमच्या वडिलांनी विकत घेतली होती? हो, प्रश्न बरोबर आहे। आमचे आजोबा पंजोबांनी जो विटाचा व्यवसाय केला, सुरुवातीला तो लहान होता, खूपच लहान होता, पण तो खूप वाढला आणि आम्ही मुंबई, ठाणा सर्वकडे विटा इकडनं दर्यामार्गे, दुर्गाडीची जी नदी आहे त्या मार्गे आम्ही वीट सप्लाय करायचो, जहाजमध्ये म्हणजे बोटमध्ये। तेव्हा लॉरी नव्हत्या, तर त्या विटाच्या व्यवसायासाठी आम्हाला जमीन लागते, पाणी लागते। तर या सर्व आम्ही कुंभार लोकांनी इथे येऊन हा व्यवसाय करून आणि जेवढी आवश्यकता होती व्यवसायाला राहण्यासाठी, तर आम्ही ते जमीन रजिस्टर दस्ताने खरेदी करण्याची सुरुवात केली आणि तसं करून आम्ही इकडे स्थायी झालो। मग तुमच्या आता अडचण काय? तुम्ही न्यूज चॅनल समोर काय येत आहे, नक्की काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? विषय असा आहे की आमची कोणगाव, गोवा, पिंपळास, कल्याण या परिसरामध्ये बरीचशी जमीन आहे आणि ती आजोबांना पंजोबांनी खरेदी केल्यामुळे ती सर्वसामायिक, मी किंवा माझे वडील किंवा माझे काका किंवा चुलत काका म्हणा तुम्ही, कोणी पण खरेदी नाही केली। जे काही आमची आता जमिनी आहेत ते आमच्या फक्त आजोबांनी खरेदी केलेल्या आहेत। तर या खरेदी केलेली जमीन म्हणजे सामायिक झाली, ती कोणाची एकट्याची नाही। तर एक जमीन जे मी आता राहतो, ज्या घरात मी बसलोय, हा एक छोटासा बंगला आहे कौल्यावाला आणि सुमारे 3.5 एकरचा इकडे प्लॉट आहे, कोणगाव पोलीस चौकीच्या शेजारी, वेद हॉस्पिटलच्या शेजारी। आणि या प्लॉट मध्ये चाळ्या आहेत, आमच्या जुन्या गोडाऊन आहेत, वीर आहेत, टाकी आहे आणि अर्धी जमीन खुली आहे। या सामायिक जमिनीमध्ये आमचे काका जगजीवन सौजी प्रजापती हा पहिल्यापासून लबाडीचे धंदे करतो। तो इकडे ऍसिडचा फॅक्टरी करायचा, म्हणजे माझे वडील मला बोलायचे, मला माहित नव्हतं। तर तो NRC, IDI हे जे शहरामध्ये जे कंपन्या आहेत त्यांना ऍसिड लागतो, मुंबईहून ऍसिड यायचं गुजरातहून, तर त्या लॉरी मधून चोरी करून तो पाठीमागे ऍसिडचा प्रोसेस करायचा, असं माझ्या वडिलांनी मला स्पष्ट बोललेलं आहे। म्हणजे त्याची मती ही खोटी होती। तर त्या व्यक्तीने माझे आई आणि माझे वडील आणि माझे मोठे काका, माझी आई म्हणजे धनीबेन, माझे वडील म्हणजे रामजीबाई आणि माझे मोठे काका म्हणजे डाळबाई सौजी प्रजापती, हे तिन्ही 2001 मध्ये 2000 आणि 2001 मध्ये तिघांचा मृत्यू झाला। याचा फायदा घेऊन जगजीवन सौजी प्रजापती यांनी आमची सामायिक जमीन मधून 61.5 गुंठे जमीन बळकावून घेतली
मग तुमचं जर सगळ्यांचा हिस्सा आहे, बाबांची समजा नाव असेल, तर त्यांनी परस्पर कसं काय रजिस्ट्रेशन केला? तुमचं काही कागदपत्र काही व्यवहार झालेला होता का? तुमच्या घरातील काही असं हिस्से वाटणी वगैरे झाली होती का? हो, याला आपण हिस्से वाटणी नाही बोलू शकत, त्याला एक समझोता पत्र म्हणतात, MOU म्हणतात, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. बरं. 1981 मध्ये दयाबाई सौजी प्रजापती, आमचे मोठे काका, रामजीबाई माझे वडील आणि जगजीवन सौजी प्रजापती, या तिघांमध्ये एक साध्या पेपरवर लेखी झालेलं आहे की रामजीबाई सौजी प्रजापती यांनी बंगल्याच्या वरती भागाला राहायचा, दयाबाई सौजी प्रजापती यांनी खालच्या तळमजल्यावर राहायचा. दयाबाई सौजीला 3 चाळ्या, रामजीबाई सौजीला 1 चाळी, जगजीवन सौजीने त्यांनी आपला ऍसिडच्या फॅक्टरी तिकडे चालवायची. हा एक समझोता पत्र आहे की भाई तुम्ही एवढं सांभाळायचं. या समझोता पत्रामध्ये तुम्हाला प्रूफच देणार की कुठेही सर्वे नंबर नाही, कुठेही गुंठ्याचा उल्लेख नाही, कुठेही चतुर्सीमेचा उल्लेख नाही. तो कागदवर 5 रुपयाचा स्टॅम्प सुद्धा लागलेला नाही, तो नोटरी सुद्धा नाही, तो रजिस्टर पण नाही, आणि मूळ म्हणजे तो गुजराती भाषेत आहे. आता या महाराष्ट्रामध्ये गुजराती भाषा कसं काय समजणार? पण या डॉक्युमेंटवर 1986 मध्ये त्या जगजीवन सौजी प्रजापतींनी तो डॉक्युमेंट घेऊन तो तलाठीकडे बसला. पण यावेळेला त्यांच्या मध्ये कोण दलाल वगैरे होते का? हे कोणी तुमची फसवणूक केली असे वाटते का तुम्हाला? नाही, कोणी त्यावेळी कोणी दलाल वगैरे नव्हतं. तो डायरेक्ट जाऊन बसला. आणि मूळ म्हणजे काय आहे की आमची 3 आत्या आहेत, प्रेमिला वालजी राठोड, हेमलता वालजी राठोड, धर्मिष्ठा देवीदास जेटवा. तर यांची नावच नाही त्यामध्ये, त्यांच्या काही हिस्साचा उल्लेखच नाही. म्हणजे त्या जगजीवन सौजी प्रजापतींनी तिन्ही माझ्या आत्यांचा म्हणजे त्याची बहिणीचा पूर्ण हिस्सा बळकावून घेतला आणि स्वतःच्या नावाने 61 गुंठे करून घेतले. आता याच्या पुढचं जे आहे ते अति महत्वाचं आहे. बोलू शकतो मी? हो, बोला ना. तेव्हाच कळेल ना लोकांना काय नक्की विषय आहे तुमचा, काय अडचण आहे, काय फसवणूक झाली ते कळेल ना लोकांना. हो, आता जो MOU होता, समझोता पत्र होता, म्हणजे तो व्यवसायाचा होता, भाडे वसुलीचा होता, पाण्याची टाकी वापरायचा होता, रस्ता वापरायचा होता, राहण्याचा होता. हा काही वाटणी पत्र नाही. या डॉक्युमेंटवर तलाठीने त्याचा फेरफार बनवला. फेरफारचा नंबर आहे 2313. या फेरफार मध्ये त्या सुशिक्षित तलाठीने किंवा तहसीलदारने नमूद केलंय की 30/6/1981च्या लवादाप्रमाणे, पार्टिशन डीड प्रमाणे, वाटणी पत्र प्रमाणे जगजीवन सौजी प्रजापती यांच्या नावी 61.5 गुंठे सामायिक जमीन मधून काढून त्याच्या एकट्याच्या व्यक्तिगत नावाने केली. तुमच्या वडिलांची किंवा तुमची कोणाची सही आहेत का त्यावेळेला? नाही ना. तलाठीला काय, तलाठीने नोटिसा नाही काढल्या, आमच्या लोकांना एकेलाही बोलवलं नाही आणि परस्पर त्यांनी हा फेरफार बदलला. कुठल्या आधारे त्यांनी हा रजिस्ट्रेशन केला असेल किंवा बदल केला असेल फेरफार मध्ये? तेच बोललो ना मी तुम्हाला. तो जो MOU होता, समझोता पत्र होता, नॉन रजिस्टर्ड, ज्याच्यावर स्टॅम्प नाही, गुंठे नाही, सर्वे नंबर नाही, चतुर्सीमा नाही, त्या पेपरच्या आधारावर तलाठीने पैसे खाऊन, तहसीलदारनी, त्यावेळेच्या तहसीलदार, अपर मंडळ अधिकार, मामलेदार, जे 4-5 अधिकारी असतात, 7-12 बदलणारे, त्या लोकांनी पैसे खाऊन हा फेरफार निर्माण केला. आता एक महत्वाची बाब इकडे येते आणि ती अतिशय महत्वाची आहे की जेव्हा एखादा गट असतो, सर्वे नंबर असतो, त्यामधून जर दुसरा पैकीचा काहीतरी बनतो, दुसरा सर्वे नंबर बनतो, तर त्याच्यासाठी पोट हिस्से माप मोजणी होणं गरजेचं असतं. ते आता मला कळालं, मी काय त्याचा मी एक्सपर्ट नाही. बिना पोट हिस्सा माप मोजणी शिवाय तहसीलदार, तलाठी, तहसीलदार प्रांत आणि जिल्हा अधिकारी सुद्धा
नवीन सर्वे नंबर निर्माण करू शकत नाही, नवीन 7/12 उघडू शकत नाही. नवीन सर्वे पैकीच्या जर बनवायचा असेल तर जे लोक पैकीचे आहेत, ज्यांचं नाव आहे त्यांना त्यांच्या समोर त्यांच्या लेखी संमतीने तो पोट हिस्साची मापमोजणी केली जाते. ती मापमोजणी नंतर पास होऊन त्याचा नकाशा होतो की भाई याच्या हिश्श्यात एवढी जमीन आली, एवढे गुंठे आली आणि अशी आहे. त्या डॉक्युमेंट नकाशाच्या आधारावर 8चा उतारा, आधारबंद हे त्यामध्ये नोंद होते. त्यानंतर 7/12 बनतो. यात काय केलं, तलाठी तहसीलदारने डायरेक्ट फेरफार बनवला आणि फेरफार होऊन 7/12 बनवला, पण त्याचे जे सर्वे नंबर आहेत ते तेच ठेवले. त्यामध्ये काय फेरबदल नाही, त्यामध्ये काय पैकी टाकले नाही की भाई 251/3/1 काही नाही, 261/1/A/2/3 काही नाही. फक्त 261/1, 251/3, 251/4, 252/2 विषय झाला. मग तुम्हाला हा रजिस्ट्रेशन मान्य आहे का? तुमच्या काकाने जे काही केलेलं आहे हे तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही याच्या विरोधात आहात? अरे दादा, आमची जमीन बळकावून घेतली या लोकांनी आम्हाला अंधारात ठेवून. आज मी, माझी मुलं, आमची मोठी काकू, आमची आत्या आणि माझी बहिणी या सर्वांचा हिस्सा खाऊन बसलो होतो एकटा. आणि मूळ गोष्ट की त्यांनी खुली जमीन घेतली. म्हणजे त्यांनी तुमची फसवणूक केली असं तुमचं म्हणणं आहे? खूप मोठी फसवणूक केली त्यांनी. हा फेरफार बनवून आणि मग सर्वकडे हाच तो खोटा सर्वे नंबर टाकतो तो. मला आता माहित पडलं जेव्हा आकारबंदचा मी रिपोर्ट घेतला, 8चे उतारे घेतले, तर त्यामध्ये या सर्वे नंबरच नाही. आणि या आकारबंद मध्ये या सर्वे नंबर आहे, पण या सर्वे नंबर मध्ये सुमारे 180 गुंठे जमीन आहे, म्हणजे 4 एकर जमीन आहे. आता 61 गुंठे कुठे ना 4 एकर जमीन कुठे. पण त्यांनी तो सर्वे नंबर चुकीचा टाकलाय तहसीलदारने. मग तुम्ही त्याच्या विरोधात कुठे तक्रार वगैरे केलेली आहे का? समजा तलाठी असेल, तलाठी ऑफिस असेल किंवा पोलीस स्टेशन असेल किंवा मामलतदार असेल, अजून कुठे जिल्हाधिकारी वगैरे यांच्याकडे तुम्ही कोणाकडे तक्रार केलेली आहे का याविषयी? मी कंप्लेंट लास्ट 10-12 वर्षामध्ये एकही खाता सोडलेला नाही, एकही पोलीस स्टेशन सोडलेले नाही. पण सर्वांचं एकच मत आहे की भाई तुम्ही कोर्टात जा. म्हणजे या लोकांनी जमीन आमच्या बळकावून घ्यायचा आणि मग आम्हाला कोर्टाचे धंदे लावायचे. म्हणजे हा अन्याय नाही तर काय, माझ्याशी सोडा. म्हणजे समाजमध्ये शेतकऱ्यांनी जगायचं का नाही जगायचं. आता बाब आहे हा एक विषय झाला. मी तुम्हाला जे समजावलं की हे सर्वे नंबर सुद्धा खोटे आहे, ते मला आज कळालं. म्हणजे 3 दिवसापूर्वी कळालं जेव्हा मला माझ्या हातात आकारबंद लागला, 8चा उतारा लागला. हे सर्व पुरावे मी न्यूज मध्ये दिलेले आहे, ते तुम्हाला दाखवतील. आता यानंतरची गोष्ट आहे, ही झाली 1986 ची गोष्ट. म्हणजे 7/12 निर्माण झाला जगजीवन सौजी प्रजापतीचा 61 गुंठ्याचा. त्या पेपरच्या आधारावर, MOUच्या आधारावर, समझोता पत्राच्या आधारावर 2003 मध्ये, म्हणजे माझे वडील, माझी आई ना डायबाई सौजी हे जेव्हा 2001 मध्ये मृत्यू पावले, त्यानंतर या नालायकनी या तिघांचा मयतीचा फायदा घेऊन आमच्या कुटुंबाचा वडील मी सर्वांना अंधारात ठेवून तो एक लबाड मनुष्य कल्याणमध्ये राहणारा दलाली करतो. काय त्यांचं नाव? त्याचं नाव आहे दयालाल हरिदास सामानी, ललित हरिदास सामानी. भिवंडी कल्याण नाक्यावर त्यांची ऑफिस आहे. जमिनीचे लबाडीचे धंदे करतात. कोणगाव मध्ये आमच्या सुमारे 4 ते 5 आगरी फॅमिलीला अशाच प्रकारे जमिनीची लबाडी करून त्यांची जमीन त्यांनी बळकावून इकडे बिल्डिंगा बांधल्या. त्यामध्ये एक बाजूमध्ये जितू आणि अनिल म्हणून आहेत, मोतीचे धंदे करतात. त्यांनी एक फॅक्टरी टाकली. त्यामध्ये सुद्धा
त्यांना हैराण करून अक्षरशः दादागिरी करून त्यांची जमीन सुद्धा त्यांनी बळकावून घेतली असा त्यांनी मला तक्रार सांगितली जितू आणि अनिलनी की याच डायलाल हरिदास सामानी आणि ललिता हरिदास सामानी याचे धंदेच ते. आणि दुसरं म्हणजे थोडं बोलतो वस्तू नेगेटिव्ह आहे पण ती खरी आहे. डायलाल हरिदास सामानी कल्याणमध्ये विठ्ठलवाडीकडे दलालीचे धंदे करतो. आमच्या जगजीवन सौजी प्रजापतीला त्या दलालीची आवश्यकता आहे. तो तेवढा नीच मनुष्य आहे. त्या नेगेटिव्ह दलाली करिता हे दोघं एकत्र आले आणि जगजीवन सौजीला ते डान्स बार मध्ये घेऊन मुंबईमध्ये घेऊन त्यांनी त्याच्याकडनं 61 गुंठे जमीन बळकावून घेतली. 2003 मध्ये या डायलाल हरिदास सामानीने काय केलं, जगजीवन सौजी प्रजापतीला सांगितलं बाई तुझ्याकडे 7/12 आहे. हो, तुझी काय तकलीफ आहे. बोलते ते रामजीबाई ना डायाबाईचे जी मुलं आहेत म्हणजे मनोज प्रजापती आणि दुसरी जे वारसदार आहेत ते मला इकडे काय करून देत नाही. तो बोलतो तू चिंता नको करू, फक्त 7/12 मला दे, मी पुढचं सगळं काम तुझं आवडतो. म्हणजे TLR करतो, ULC करतो, NA करतो, ग्रामपंचायतची परमिशन घेऊन घेतो, रजिस्टर मारून देतो, याचे ते धंदे लबाडीचे. त्यांनी त्याच्याकडनं कॉन्ट्रॅक्ट घेतला की तुला मी मनोज रामजी प्रजापती आणि दुसरे वारसदार कडून 61 गुंठे तुझी जमीन मी त्याच्याकडनं पाडून देतो, तू चिंता करू नको, तुझ्या माझा एवढा हिस्सा. त्या जगजीवन सौजी प्रजापतीने त्याला कॉन्ट्रॅक्ट दिला. 2003 मध्ये डायलाल हरिदास सामानी स्वतः सही करून तालुका भूमी अभिलेख भिवंडी मध्ये मोजमापणीचा हद्दकायम मोजमापणीचा अर्ज केला. अर्जामध्ये नाव कोणाचे वरती तर आमचे मोठे काका जे एक्सपायर झालेले आहेत त्यांचं नाव डायाबाई सौजी प्रजापती. दुसरा त्याच्या खालती नाव जगजीवन सौजी प्रजापती. का दोघांचे नाव तर बोलते जगजीवन सौजी प्रजापतीचा 7/12 नाव आहे आणि डायाबाई सौजी प्रजापतीचा 7/12 नाव आहे म्हणून त्यांच्या नावाचा अर्ज. खालती सही करणार कोण, डायलाल हरिदास सामानी. त्या सहीची प्रूफ साठी मी नोंदणीकृत दस्त दिलेलं आहे ज्यामध्ये डायलाल हरिदास सामानीची सही आहे, ललिदास हरिदास सामानीची सही आहे क्रॉस चेक करण्यासाठी. यांनी खालती सही केली. आता सही केली चला मान्य आहे, पण जो अर्ज करतो तो राहणारा कल्याणचा, त्याच्या आमच्या फॅमिलीशी काही घेणं देणं नाही. तर जर त्रयस्थ व्यक्तीने जर अर्ज केला तर त्यांनी त्याच्यासोबत कुलमुक्त्यार पत्र नोंदणीकृत जोडलं पाहिजे की भाई जगजीवन सौजीने मला या कामासाठी कुलमुक्त्यार दिलेला आहे. त्या अर्जासोबत त्यांनी कुठलाही कुलमुक्त्यार लावला नाही. होताच नाही तर लावणार कुठून, फक्त कॉन्ट्रॅक्ट घेतलेला, पैसे घेऊन सगळ्याकडे कामं करायची. शासनामध्ये जमीन आमची, आमच्या जमिनीचे पैसे TLR मध्ये, तहसीलदार मध्ये, पोलीस स्टेशन मध्ये, प्रांत मध्ये, कोर्टामध्ये, कलेक्टर मध्ये आमचे पैसे तिकडे वाटतात सर्व आणि त्यांना हाताशी धरून सर्व पेपर बनवायचे धंदे याचे. यांनी काय केलं, तो अर्ज केला, त्यामध्ये सगळीकडे डायाबाई सौजी प्रजापती, डायाबाई सौजी प्रजापती, डायाबाई सौजी प्रजापती. आता 13,500 रुपये मोजणीचे फी जे पैसे बँकेत भरले त्या बँकेची पावती सुद्धा डायाबाई सौजी प्रजापती. आता हा अर्ज केला आहे 30/6/2003. तुमचे वडील कधी वारले? माझे वडील 2001 मध्ये वारले आणि डायाबाई सौजी प्रजापती आमचे मोठे काका जे आहेत ज्यांचं नाव या सर्व अर्जामध्ये 4 वेळा 5 वेळा लिहिले ते 2000 मध्ये मयत झाले. म्हणजे हा TLR त्यांनी मयतच्या नावाने केला बघा. अरे बापरे. आणि शासनाने तो पास केला. आता तो अर्ज केला. आता ते ऍक्च्युअली इकडे मोजणी करण्यात आलेले नाही.
माझा स्पष्ट आरोप आहे. कारण आम्ही सर्व फॅमिली सोबत, मी, माझी बहीण, आम्ही सर्व वारसदार इकडेच राहतो. आमची खालती मोठी काकू, हे कंपाऊंड वाले, आम्ही इकडेच राहतो. तर या संपूर्ण जमिनीचा जर सर्वे होत असेल तर आम्हाला माहित नाही पडेल. दयालाल हरिदास सामानींनी काय आयडिया केली की जे नोटिसा पाठवले जातात लागतदारला, सहकब्जेदारला, सहधारकला, तालुका भूमी अभिलेख करून मोजणीच्या दिवशी जेव्हा मोजणी होती त्यातली नोटिसा पाठवल्या जातात. आमची सर्व नावं चुकीचे दिले, आमची सर्व पत्ते चुकीचे दिले. आता आमचा एक बाजूचा चुलत काका राहणारा कल्याणचा कल्पराज मध्ये, विश्राम देवानंद प्रजापती, पितांबर देवानंद प्रजापती, त्यांच्या नाव आणि पत्ता कोणगाव. संजय म्हात्रे त्यांचं नाव, पत्ता कोणगाव. डाळाबाई सौजी पत्ता कोणगाव. रामजी सौजी पत्ता कोणगाव. जगजीवन सौजी ज्याच्या नावाने अर्ज केला तो व्यक्ती आज 50 वर्षापासून कल्याणला राहतो. त्याच्या या जमिनीशी काही एक घेणं देणं नाही, कब्जेशी किंवा वहिवाटीची. आम्हीच सांभाळतो सगळं इकडे. माझ्या वडीलने सांभाळला, त्याच्यानंतर मी सांभाळतो. तो फक्त इकडे ऍसिडची फॅक्टरी करायचा, बाकी त्याचे दुसरे ते दलालीचे धंदे, डान्स बारचे नाही, याचे ना त्याचे. त्याचा पत्ता सुद्धा कोणगाव. म्हणजे या लोकांनी तो हद कायम माप मोजणी जमीनवर न करता पैसे तालुका भूमी अभिलेखच्या भूमापकला पैसे देऊन परस्पर बाहेरच्या बाहेर तो नक्षा बनवला. आणि आता महत्वाची बाब, जेव्हा मोजणी होते, हा माझा अभ्यास झालाय, या विषयावर माझा अभ्यास झालाय म्हणून हे तुमच्याशी मी शेअर करतोय. मोजणीच्या वेळी पंचनामा आणि जबाब होतो. जमिनीचे खुणे, बाउंड्री हे सर्व बघितलं जाते. म्हणजे जे आजूबाजूवाले असतात ते बाउंड्री दाखवतात, त्याप्रमाणे त्याचा नक्षा बनतात. आम्हालाही बोलवतात, भाई तुमची जमीन कुठली, तुमची काय, आणि मग त्याचा एक पंचनामा आणि जबाब बनतो. आता हे सर्व खुणे आणि बाउंड्री दयालाल हरिदास सामानीने दाखवली, ललित हरिदास सामानीने दाखवली. आता त्याच्या आमच्या जमिनीशी काय घेणं देणं, त्या जबाब पंचनामाचा पुरावा मी न्यूजला दिलेला आहे. त्यांची सह्यासाठी मी नोंदणीकृत दस्त दिलेला आहे. आता त्या गुजराती लोक राहणारे कल्याण, आमचा कोणचा नाही, काय पोलीस पाटील नाही, काय ग्रामपंचायतचा सदस्य नाही, काय ग्राममध्ये समाजसेवक नाही, काय नाही. कल्याणमध्ये ते डान्स बारचे दलाली करणारे आमच्या जमिनीचे खुणे दाखवतात. या प्रकारे या लोकांनी खास करून दयालाल हरिदास सामानी, ललित हरिदास सामानी, जगजीवन सौजी प्रजापती या तिघांनी मिळून हा एक बोगस मोर क्रमांक 601/2003 असा हद्द कायम मोजणी नकाशा निर्माण केला. नकाशा रेडी झाला, आम्हाला काही माहित नाही, आणि 2003 मध्ये ते झालं. तिकडचा नकाशा घेतला, कलेक्टरच्या जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये गेला, तिथे ULC केला. पण तुमच्या ग्रामपंचायती त्याला काही परवानगी दिली का, किंवा काहीतरी असं काही दिलेच असेल ना ग्रामपंचायत? हो, त्या विषयावर येतो मी 2-3 मिनिटांमध्ये, जास्त वेळ नाही लागणार. जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी ULC केली. आता ULC मध्ये जो निकाल देतो, आदेश देतो, तो जिल्हा अधिकारी देतो. महत्वाची बाब, त्या जिल्हा अधिकाऱ्यांनी त्याच्या आदेश मध्ये लिहिलंय, मराठीत लिहिलंय, मी वाचलंय आणि पुरावा बी दिलाय न्यूजला. त्यामध्ये रीतसर लिहिलंय की जगजीवन सौजी प्रजापतीला 61.5 गुंठे जे जमीन मिळालेली आहे ती त्याला नोंदणीकृत हिस्से वाटपनी मिळालेली आहे. तुम्ही विचार करा, एक जिल्हा अधिकारी ठाण्याचा, पूर्ण ठाणा जिल्हा त्याच्या हातात आहे, त्याच्या एज्युकेशन काय असेल, शिक्षण काय असेल, एक्सपिरियन्स काय असेल, तो MOU डॉक्युमेंट ज्याच्यावर 5 रुपयाचा स्टॅम्प नाही, गुजराती भाषेत आहे, ज्यामध्ये सर्वे नंबर नाही, गुंठे नाही, चतुर्सीमा नाही, नोटरी नाही, रजिस्टर नाही, त्या डॉक्युमेंटला जिल्हा अधिकारी म्हणतो
की हा नोंदणीकृत हिस्से वाटणी पत्र आहे. वाक्य स्पष्ट वाक्य मराठीमध्ये लिहिलंय. विचार करा की या लोकांनी किती पैसे खर्च केले असतील, अंदाजा लावा तुम्ही. अशी लबाड कामं करून या लोकांनी तो ULC घेतला आणि ULC साठी पण एक नकाशा बनविला जातो. तर त्या नकाशामध्ये असं लिहिलंय की आम्ही तिकडे जाऊन नकाशा बनवलाय. आता इथे येऊन काही नकाशा नाही बनवला, तो भिवंडीचा जो नकाशा होता त्यालाच त्या पेपरवर ठेवला ना, त्यावर सह्या मारल्या. अरे बाबा, तुम्ही इकडे जर नकाशा बनवायला आले जिल्हाधिकारीकडून ULCचा, तर आम्हाला काय माहित नाही पडणार का? काय वरती हवेमध्ये काय त्यावेळी काय ड्रोनचे कॅमेरा होते का? वरून तुम्ही लोकांनी कॅमेरा फिरवून तो नकाशा बनवलाय. अशा अशी हलकी कामं जिल्हा अधिकारी ठाणेहून हे झालेले आहे. हे माझ्याशी झालेलं आहे. अशा कित्येक शेतकरी, किती सामान्य जनतेशी झाला असेल त्याचा अंदाज आला. आज महाराष्ट्र शासनाची इज्जत का सवाल, त्याच्या प्रशासनावर सवाल आहे. ULC तयार झाला की मग NA केला. NAचा आदेश घेतला, 40 अटीचा आदेश दिलाय की भाई 1 वर्षाच्या आत बिनशेतीचा जो बिल्डिंगचा नकाशा असतो त्यामध्ये तुम्ही तो तिकडे 61 गुंठेमध्ये बिल्डिंग बनवायची. बिनशेती आदेश हा जगजीवन सौजी प्रजापतीच्या नावाने. तालुका भूमीमध्ये जो नकाशा बनवला तो बी जगजीवन सौजी प्रजापतीच्या नावाने. ULC बनवली तो बी जगजीवन सौजी प्रजापतीच्या नावाने, कारण त्याच्या नावाने 7 बारे होते 61 गुंठेचे. त्याच्यानंतर बिनशेती बनवला तो पण जगजीवन सौजी प्रजापतीच्या नावाने. ते बिनशेतीचा आदेश देताना ते लिहितात अनुग्राही म्हणून, म्हणजे परवानगी ज्याला म्हणतात त्यांना अनुग्राही म्हणतात. तर त्या अनुग्राहीने जो बिल्डिंगचा प्लॅन दिला असतो त्या बिल्डिंगच्या प्लॅन प्रमाणे इकडे इमारत बनवली पाहिजे. आणि त्याचा काळ 1 वर्ष, जास्तीत जास्त 2 वर्ष, जास्तीत जास्त 3 वर्ष असा तो आदेश मध्ये स्पष्ट लिहिलाय. आणि जर ते काय बनवलं नाही तर तो बिनशेती रद्द आहे म्हणून समजून चालायचं. मग त्यांनी तो कधी घेतलेला आहे प्लॅन, कधी प्लॅन पास केलेला आहे? ते 2007 मध्ये केलंय. आता समजा 2019 आहे. हा, म्हणजे ते जवळजवळ त्याची मुदत संपलेली आहे. आणि इथे त्याचं काही काम झाले का? हा, आता काम काय झालं मी तर सांगतो. जमीन तुम्ही बघितलेली आहे, तुम्ही व्हिडिओ बी घेतलाय आणि ती मोकळी जमीन आहे. काही एक काम झालेलं आहे, पण एक काम झालंय. ते काम काय झालंय की तो जो डायलाल हरिदास सामानी, ललित हरिदास सामानी हे शेतकरी नाहीत आणि कुठलीही जमीन त्यांना घ्यायची असेल तर त्यांना ती NA करूनच घ्यावी लागते. आमची कोणमध्ये जे 2-3 जमीन घेतली त्या लबाड लोकांनी सर्व NA करून घेतली, तशी याला पण NA केली त्यांनी. आणि जगजीवन सौजी विकू नाही शकत, तर यासाठी त्यांनी जगजीवन सौजीच्या नावाने NA केली. आणि NA झाली की त्यांनी रजिस्टर मारले. 2003 मध्ये डायलाल हरिदास सामानी, ललित हरिदास सामानी यांनी जो कॉन्ट्रॅक्ट घेतला होता त्यांना 2007 मध्ये NA बिनशेतीची परवानगी भेटली. आता बिनशेतीची परवानगी भेटली म्हणजे ते खाली विक्री दस्तसाठी उपयोग केलेली आहे, इमारतीसाठी नाही. ताबडतोब दस्त मारला, 7/12 चेंज झाला. जगजीवन सौजी प्रजापतीकडनं 7/12 झाला याचा. कोणाचा? डायलाल हरिदास सामानी, त्याची बायको मधुबाला हरिदास सामानी, मधुबाला डायलाल सामानी, त्याची ललित हरिदास सामानी, कोणी एक दगडू होता आणि कोणी एक आपला सुरेश मात्रे म्हणून कवाडचा तो कुठे होता. असे आगरींना फक्त निमित्त टाकतात. ही नालायक गुजराती लोक गाव गुंड्याला फक्त त्या कामासाठी घेतात. असे 2 आगऱ्यांना सोबत घेतले आणि तो दस्त मारला. दस्त मारल्यानंतर 7/12 चेंज झाला. जगजीवन सौजी प्रजापतीचा जो बिनशेतीचा जो 7/12 होता तो यांचा नावे झाला. यांच्या नावे झाल्यानंतर कोण ग्रामपंचायतीमध्ये परवानगीसाठी अर्ज केला 2008 मध्ये. तुम्ही ज्या प्रश्न विचारला त्याचा बोलतो. आता कोणगाव मध्ये जेव्हा त्यांनी ग्रामपंचायतीच्या बांधकामाला परवानगी टाकली
तर वेगळाच प्लान. जिल्हा अधिकारीने जे बिनशेतीसाठी प्लान दिला होता तो वेगळा प्लान, आणि अटीमध्ये स्पष्ट लिहिलं की हाच प्लान म्हणजे जो बिनशेतीचा प्लान आहे जिल्हा अधिकारीचा, तोच प्लान ग्रामपंचायतीमधून पास करायचा. या नालायक लोकांनी दुसराच प्लान टाकला आणि रातोरात तिकडनं काय सरपंच काय त्यांचे धंदे ते त्यावेळी त्यांनी त्यांची परवानगी घेतली. म्हणजे आता त्यांच्याकडे काय झालं, त्यांच्याकडे त्यांचा सातबारा झाला, त्यांच्याकडे नोंदणीवर दस्त झाले, त्यांच्याकडे ULC झाला, त्यांच्याकडे NS झाला, त्यांच्याकडे प्लान झाले. हे 5-7 पेपर घेऊन ते 100 पोलीसला घेऊन जमिनीवर आले आणि मग बोलता ही जमीन आमची आहे. त्यावेळी तो पोलीस सोबत जो इन्स्पेक्टर होता, IPS के काय म्हणतात ते त्यांनाच माहिती काय म्हणतात ते, त्यांनी त्यांच्या समोर यांनी दयालाल हिरदांनी एक डमी सर्वेयर भूमापक उभा केला की भाई तालुका भूमी अभिलेख कडून हा सर्वेयर आहे, पोलिसला असं सांगितलं, आमच्याकडे नकाशा आहे आणि त्या हिशोबाने आम्ही हे बाउंड्री टाकतो. आता मला काही विषयाची माहीतच नाही. माझे वडील 2001 ला वारले. जगजीवन सवजी प्रजापती आणि दयालाल हरिदास सामानी 2003 ने नकाशा केला, नंतर ULC, हे सगळं परस्पर बाहेर गेलं. 2008 मध्ये ते जमिनीवर आले. अचानक सकाळी 11 वाजता मी वरून पडलो होतो, माझ्या हातात खुट्या होता चालायला, माझा पाय फ्रॅक्चर होता, मी एकटा होतो. तर इन्स्पेक्टर बोलतात सॉरी आता देणं गरजेचं आहे, महाराष्ट्र पोलिसाचं आहे. इन्स्पेक्टर साहेब बोलले की मनोज भाई तुमच्या या जमिनीशी काही एक घेणं देणं नाही. ही जमीन या लोकांनी शासकीयरित्या खरेदी केलेली आहे. त्यांच्याकडे प्लान आहे, त्यांच्याकडे सातबारे आहेत, NA आहे, ग्रामपंचायतीच्या परवानग्या आहेत, दस्त आहेत, सर्व आहेत. तुमच्याकडे काही एक नाही, तर तुम्ही यामध्ये ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. आता अशा वेळी एक सामान्य जनता, सामान्य शेतकऱ्याने काय करावं? मी भिवंडीला गेलो तालुका भूमी अभिलेख मध्ये, भाई तुमची काय माप मोजणी आहे का? आमच्याकडे 100 पोलीस घेऊन माप मोजणी झालं. बोलते आमच्या काही एक माप मोजणी नाही. तुम्ही त्या दिवसाचा मी तुम्हाला पुरावा देऊ शकतो त्यांच्याकडनं की त्या तारखेला, ज्या तारखेला ते आले होते, मी कंप्लेंट लिहिलेली आहे, त्या तारखेचा कोणताही सर्वेयरची माप मोजणी कोणगाव मध्ये नव्हती. आणि इन्स्पेक्टरनी मला त्या सर्वेयरच्या नावाने दाबला की हा सर्वेयर आहे मनोजभाई आणि तुम्ही सर्वेयरला अटकावू शकत नाही, हा शासकीय कर्मचारी आहे, म्हणून तुम्ही त्याला काम करून द्या. आणि त्या लोकांनी सुमारे 80 गुंठ्यामध्ये कुठेतरी खांब टाकतात. त्यांना जिकडे हवा आहे तिकडे खांब टाकायचं त्यांनी सुरुवात केली. मी तालुका भूमी अभिलेखच्या कार्यालयाकडून डायरेक्ट गेलो कमिशनरच्या ऑफिसमध्ये. माझ्या मुलाला घेतलं मी आणि तिकडे जाऊन कमिशनर साहेबांसमोर बसलो. माझ्या जमिनीचे खरेदीचे पेपर, आमच्या आजोबांनी जे खरेदी केली होती ते सर्व पेपर घेऊन मी तिकडे कमिशनर साहेबांना सांगितलं की माझ्या जमिनीवर माझ्यावर अन्याय होत आहे. त्यावेळी कमिशनर साहेबांनी तातडीने 1 तासात सर्वांना बोलावून घेतले आणि त्या दिवसापासून त्यांना बंदी टाकली की या जमिनीमध्ये पाय ठेवायचं नाही. सांगण्याचं तात्पर्य काय आहे तुम्हाला? शांतीनगर पोलीस स्टेशनला दयालाल हरिदास सामानी, ललित हरिदास सामानी यांनी खरेदी केली, यांना दिशाभूल केली, यांच्याशी फसवणूक केली की सगळं आमचं आहे म्हणून. तो विषय झाला बंद. म्हणजे काम काय काही एक झालेलं नाही, काय पोझिशन नाही झाला, काय नाही, गेले निघून ते. एवढं विठोबाच्या कृपाने मी वाचलो. त्यानंतर हळूहळू 2010, 2011, 12 मी सगळा RTI मध्ये पेपर काढत गेलो. या जमिनीच्या संदर्भामध्ये तलाठी, तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी, तालुका भूमी अभिलेख सर्वांचे पेपर काढले. रजिस्टर, हे रजिस्टर जेथे होते तेथे तिकडनं सगळे यांचे 4 रजिस्टर काढले.
सगळं वाचले. अंग्रेजी मोठे होते, मी अंग्रेजी शिकलोय थोडं, मला सगळं कळालं. जेव्हा एक एक पेपर बाहेर आले तेव्हा सगळं कळालं की हा सर्व कौभांड आहे, सगळी फसवणूक आहे. आणि नंतर मी सर्व कचेरीमध्ये कंप्लेंट करण्याची, तक्रार मांडण्याची सुरुवात केली. तुम्ही जे म्हणाले ना ते सर्वांचं एकच म्हणणं आहे, सर्व खात्याचा, तुम्ही तहसीलदार म्हणा, प्रांत म्हणा, जिल्हा अधिकारी म्हणा, तालुका भूमी अभिलेख म्हणा, जिल्हा भूमी अभिलेख म्हणा, हा विषय फसवणूकचा जो विषय, जमिनीचा विषय, तुम्ही त्यासाठी कोर्टात दाखवा. मी समोर दाखवतो की मयतीच्या नावाने अर्ज केला तर ही काय कोर्टाची बाब आहे का? मय्यतच्या नावाने पैसे भरतात, बाहेरचे लोक येऊन पंचनामा करतात, तलाठी तहसीलदार साध्या पेपरवर 61 गुंठे जगजीवन सौजीच्या नावाने करतात. काही एक नकाशा नाही, जमीनचे सर्वे नंबर त्या तहसीलदारला कुठून भेटले मला अजून माहिती नाही, त्या तहसीलदारला पण माहिती नाही की जमीनचे सर्वे नंबर त्याला कुठून भेटले, गुंठे कुठून भेटले, नकाशा कुठून भेटला. अशा कौभांडला ते लोक म्हणतात का हा कोर्टाचा मॅटर आहे, हा क्रिमिनल मॅटर आहे. यावर सुमारे 10 ते 15 कलम लागणार आहे. आणि मी या सर्वांना कोर्टात न जाता, या सर्वांना मी बिहाइंड बार जेलामध्ये घालणार. फक्त डायलाल हरिदास सामानी, ललित हरिदास सामानी, जगजीवन सौजी प्रजापती, त्याच्या अतिरिक्त शासनाचे जे अधिकारी आहेत, ज्यांनी पैसे घेऊन अशी कामं त्यावेळी केलेली आहेत. मला माझ्या शासनाची दुश्मनी नाही. मी आज जे काय आहे आज शासनाच्या मेहरबानीने आहे. पण काही कर्मचारी, काही जे बोटावर असतात, त्यांनी महाराष्ट्राशी दगा करून पैसे घेऊन ज्यांना जी मदत केली खोट्या कामासाठी, त्यांना भी मी जेलमध्ये टाकणार, क्रिमिनल केस करून. कारण आमच्या आजोबांनी खून पसीना एक करून ही जमीन व्यवसायाच्या कमाणीने केलेली आहे, दलाली आणि ब्राईब मधून नाही केली. सातबारे हातात फिरून ते दलालीमध्ये जमीन नाही आम्ही विकत घेतली. त्या लोकांनी अहोरात्र एक करून मेहनती करून या जमिनी घेतलेल्या आहेत. आणि आज त्या जमिनी या कंपाऊंडच्या या सर्व षडयंत्राच्या माध्यमाने आज या जमिनीची सर्व वाट लागलेली आहे. आता एक मूळ वस्तूवर येतो आणि ती 2 वस्तू आहेत. पहिला भाग 1, जगजीवन सौजी प्रजापतीचा जर हिस्सा वाटणी झाला असेल तर बाकीची जमीन आहे त्यामध्ये जगजीवन सौजीच्या प्रजापतीचं नाव कसं काय राहू शकतो? आजच्या तारखेपण 140 गुंठ्यामधून 60 गुंठे 61 गुंठे जगजीवन सौजी प्रजापतीच्या नावाने आणि बाकीची 80 गुंठे जी सामायिक आहे, म्हणजे आमच्या सर्व वारसदारांची ना, त्यामध्ये पण जगजीवन सौजी प्रजापतीचं नाव आहे. आज काही 10 सिंधी लोक आहेत आणि एक हा कोण ग्रीन काउंटी वाला, बँकेट सेरेमनी तनिष्क वाला, हा कल्याण नगरी वाला, महेश औचरगाला ठाण्यावाला बिल्डर आहे, स्वतःला बिल्डर म्हणतो. ही लोक सर्व मिळून दादागिरी करतात की जर तुम्ही आम्हाला हे 61 गुंठे जमीन दिली नाही तर तुमची ही 80 गुंठे, तुमची चाळ्या, तुमचा बंगला सगळं आम्ही बळकावून घेऊ, अशी स्पष्ट दादागिरी करतात.
मी माझ्या आयुष्यात मी आणि माझी आई कोणाच्या बापाला भिलो नाही. ही जमीन जर दाऊदच्या बापाने पण घेतली असती ना तर त्याला पण मी वाट लागेल, एवढा मी तयार मनुष्य आहे. फक्त एवढंच आहे की आपल्याला खरी माहिती भेटली तर मी काय करू शकतो. आज माझ्याकडे खरी माहिती आहे आणि मी हे न्यूजच्या माध्यमाने ही सुरुवात केलेली आहे आणि मला न्याय हवा आहे. ही एक बाब झाली. दुसरी बाब ही आहे की आता सध्या खूप महत्वाची बाब आहे. आता सध्या त्या सातबारावर 10 सिंधी लोकांच्या नाव आहेत उल्हासनगरच्या. म्हणजे जगजीवन सौजींनी दयालाल हरिदास सामान ललित हरिदास सामानीला जमीन विकली. दयालाल हरिदास सामानीनी 10 सिंधीला जमीन विकली 2012 मध्ये. आता मूळ मुद्द्यावर येतो मी तुम्हाला. याचा आपण काय म्हणतो सारांश म्हणतो ना ते 2003 पासून दयालाल हरिदास सामानी यांनी जो बोगस TLR बनवला, त्यानंतर ULC बनवलं, त्यानंतर NA बनवलं, त्यानंतर रजिस्टर मारलं, त्यानंतर ग्रामपंचायतीची परमिशन घेतली, त्यानंतर ते सर्व पोलीसला घेऊन आलं. हे सर्व जो खर्च होतो ते दयालाल हरिदास सामानी ललित हरिदास सामानीची 2% पण ताकद नाही एवढं खर्च करण्याची. कल्याणमध्ये ते डान्स बारचे ना सगळे धंदे करतात, त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येणार. हे पैसे 2003 पासून या 10 सिंधीने लावले होते व्याजाने. हे आतली गोष्ट आहे. दयालाल हरिदासने काय केलं, फायनान्स हे 10 सिंधीकडनं घेतलं, जगजीवन सौजीचा 7/12 घेतलं आणि हा कौमांड षडयंत्र निर्माण केलं. आता जगजीवन सौजीने दयालाल हरिदासला विकली. इकडे काय बनवू शकत नाही कारण की मी कमिशनर ऑफ पोलीसला तक्रार केलेली आहे. तर आता त्यांच्या ज्या पैशाच्या सेफ्टीसाठी त्या 10 सिंधींनी जे व्याजाने पैसे लावले होते या सर्व कामासाठी, ते नोंदणीकृत दस्त बनवण्यासाठी, त्याची सिक्युरिटी करिता ललित हरिदास सामानी, दयालाल हरिदास सामानी यांनी त्या सिंधीला पैशाच्या मोबदल्याच्या समोर रजिस्टर मारून दिला. म्हणजे या लोकांचा षडयंत्र असं आहे की 10 सिंधीचे जे पैसे लागलेले आहेत त्यांच्या नावे ही जमीन राहावी. बाहेरच्या कोणीही आज 15 वर्ष झाले कोणी एकनेही हे जमीन मध्ये हात नाही टाकला. कारण मनोज रामजी प्रजापती इथे बसलेला आहे. या कारणाने दुसरा कोणी जमीनदार बिल्डरने या प्रॉपर्टी मध्ये हात नाही टाकला. हा एक षडयंत्र आहे. खोटे कागदपत्र बनवायचे आणि जमीन आमची बळकावून घेण्यासाठी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे की मनोज भाईकडनं आम्ही 61 गुंठे जमीन पाडू आणि त्यामध्ये मग नंतर जगजीवन सौजी प्रजापतीला जे द्यायचे असेल ते देऊ. केव्हा? मनोज रामजी प्रजापतीकडून जमीन मिळाल्यानंतर. याचा पुरावा म्हणून मी बोलतो, जगजीवन सौजी प्रजापतींनी 2007 मध्ये खूप अति महत्वाची आहे, 2007 मध्ये जर त्यांनी जमीन विकली तर आज 2018-2019 मध्ये तो आज कशाला येतोय, कोर्टात कशाला येतोय, तालुका भूमी अभिलेख मध्ये कशाला येतोय, जिल्हा भूमी अभिलेख मध्ये कशाला येतोय, जिल्हा अधिकारी मध्ये आज पण जगजीवन सौजी प्रजापती येतोय. कशाला येतोय? एकदा जमीन तू विकून टाकली, आज कोणी बघत नाही. 7/12 तो विकला, तुझा विषय संपला. कारण हा षडयंत्र आहे. जोपर्यंत मनोज रामजी प्रजापती कडून ही जमीन फ्री नाही होत, जगजीवन सौजी प्रजापतीला 1 रुपया दिला जाणार नाही. म्हणजे हे जेवढे दस्त बनवले ते सगळं नाटकी व्यवहारचे दस्त आहेत. त्या दस्ताच्या माध्यमाने या जमीन त्यांना पाहिजे. आणि दस्त तुम्हाला माहित आहे, नोंदणीकृत कार्यालयामध्ये 3 वस्तू लागतात नोंदणी दस्त बनवायला. तुमचा पॅन कार्ड लागतो, आधार कार्ड लागतो आणि 7/12 लागतो.
या 3 वस्तू तुम्ही दिल्या तिकडे, स्टॅम्प ड्युटी भरा म्हणजे तुमचा दस्ता रेडी होतो. या दस्ताच्या आधारावर, खोट्या दस्ताच्या आधारावर यांना आमच्या सामायिक जमीनमधून आमच्या आजोबांनी मेहनती करून बनवलेली जमीन त्यांना बळकावून घ्यायची आहे असा कॉन्ट्रॅक्ट द्यायला ललिदास सामानी आणि 10 सिंधींनी आणि या महेश अवतरवाल्यांनी घेतलेला आहे असा माझा खुला आरोप आहे आणि त्याचे माझ्याकडे पुरावे आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की या न्यूजच्या माध्यमाने जय हिंद एक खूप प्रतिष्ठित आणि खूप लोकप्रिय न्यूज आहे. त्याच्या माध्यमाने मला शासनाला निरोप द्यायचा आहे. शासनासमोर या न्यूजच्या माध्यमाने मला तक्रार करायची आहे. कमिशनर ऑफ पोलीसला माझी तक्रार आहे. जय हिंद, जय लोकहिंद न्यूजच्या माध्यमाने याच्यावर कडी कार्यवाही झालीच पाहिजे आणि जर नाही झाली तर महाराष्ट्रामध्ये सामान्य आपला मराठी शेतकरी, आपला आगरी शेतकरी, आपला कोळी शेतकरी, आपला कुणबी शेतकरी जगू शकणार नाही. असे हे गुजराती लोक, सिंधी लोक येऊन सर्व आपल्या लोकांची जमीन खाणार, यामध्ये वाद नाही. म्हणून यांच्यावर कठोरची कठोर कार्यवाही तातडीने झाली पाहिजे. मी त्याच तयारीमध्ये आहे आणि मला न्याय पाहिजे. मी कोर्टात जाणार नाही. मला हा फसवणूक आहे. मला कमिशनर ऑफ पोलीस कडून याचा न्याय पाहिजे आणि जर नाही मिळाला मी नंतर कोर्ट मार्फत सर्वांना कोर्टात एक एक करून उभा करेन आणि मग कोर्ट जे न्याय देणार ते संपूर्ण महाराष्ट्राला माहीत पडेल. एवढीच माझं बोलणं आहे आणि माझी विनंती आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्याला आणि महाराष्ट्र पोलीसला की यात लवकरात लवकर कार्यवाही करावी. मी 2 हात जोडून विनंती करतो. एवढंच म्हणणं बस.